गेलो कवा बरं काय चालतं शाळेत गेला चल शिब्याला लागला या सुतार्यात सर तिने आले नाही अजून कोणच आलेलं नाही बसा कालचा अभ्यास झाला का झाला सर आठ विद्यार्थी आहेत तिकडे लक्ष द्या मुलांना 8 विद्यार्थी आहेत वर्गात तुम्ही 4 जण चालायचा बाकीचे विद्यार्थी कुठे आहेत सर बोलू काय वाघमारे 2 मिनिट थांब मी आता हजेरी घेतो मग कोण गैरहजर आहे हजर आहे ती हा सगळ्यात पहिला हजेरी द्या सार्थक सुतार यस सर उभा राहून शिस्त म्हणजे शिस्त यस सर विनायक सुतार का ऍबसेंट आहे कोण सांगेल का वाघमारे उभा राहा सर आजार आहे ते पावसात काल भिजल्यामुळं बर बसा खाली गैरहजर ज्ञानेश सुतार सर मी सांगू त्याला काय झालं आता तो पण आजारीच आहे का पावसात भिजला का तो पण नाही मग अभ्यास झाला नाही म्हणून सुट्टी घेतली तर ऍबसेंट प्रज्वल वाघमारे अबसेंट अरे यश तुझा भाऊ आहे ना तो हो सर तो गेलाय मामाच्या गावाला काय कार्यक्रम आहे म्हणून बर बर असा 1 जण ऍबसेंट आहेत आज यश वाघमारे प्रेझेंट हजर आहे बसा खाली आदित्य वाघमारे प्रेझेंट सर असा स्वरूप लोहार अबसेंट तो पण अबसेंटच आहे का तो पण का पावसात भिजला का कुठल्या गावी गेलाय अभ्यास झाला पोर शाळेला येणं झालीत राव संस्कार लोहार तो काल आयरणी खेळताना तिच्या डोक्याला धोंडा लागलाय धोंडा लागलाय वय पोहा म्हणजे चिडाचिडी केलं तर हाणलाय त्या पोरग्याला का बर ऍबसेंट लय लागलेला नाही ना त्याला नाही बर बर शुभम सुतार नवीन विद्यार्थी प्रेझेंट आवाजीना जेवण आलाय का नाही तर बा हाताची घडी काढ मागल्या वर्षी आपण किती वेळा होता मागल्या वर्षी वर्गीय शिक्षक कोण होते तुमचे नाव काय तुमचं संपूर्ण सांगा नाव शुभम विलास सुतार मोठ्यानं आवाज येत नाही शुभम शुभम विलास सुतार कुठून आला तुम्ही 17 आले बसा खाली आज तुमचा शाळेचा पहिला दिवस बर शुभम सुतार नवीन विद्यार्थी आहे काय बर मागल्या वर्षी तुमच्या वर्गात होता का होता की सर आता इथं नाव ऍड करायला पाहिजे यादी दुसरी तयार करायला पाहिजे आता खाली नाव लावतोय याचं कालचा अभ्यास कोणी कोणी केलाय मी कवितेचा सर मी दोघांनीच वाघमारे काय झालंय केलाय का ना अभ्यास उभा राहा अभ्यास का केला नाही सांग लवकर काल शेतामध्ये गेलते पप्पा सोबत पप्पांसोबत शेतात गेलता हो बर शेतामध्ये काय लावलंय ऊस लावलाय बर आणि हे कुठे गेला आपला प्रज्वल गावाला गेला मामाच्या गावाला गेला अभ्यास झालेला नाही बर आहे अभ्यास झालेला नाही उभा राहायचा आहे तास वस्तू उभा राहायचा असतो आज पहिल्या काल मी शिक्षा दिलेली की नाही पहिल्या दिवशी शिक्षा म्हणजे शिक्षक आणा इकडे सुतार चेक करायला वाघमारे काढून ठेव त्यानंतर तुझा नंबर आहे हा स्वच्छ व्यवस्थित
दिलेल्या पर्यायाची योग्य पर्याय. धाड्याचं नाव का टाकलं नाही? धाड्याचं नाही, आपलं कवितेचं नाव का टाकलं नाही? सर लक्षात नव्हतं. हा बरं जाऊ दे. वाघमारे, कवितेचं नाव काय होतं सांगू शकतोस का? माय मराठी. माय मराठी, बरोबर. कधी पण लिहिताना 1 नंबर असा आकडावर टाकायचा आणि इथे टाकायचं धाड्या, म्हणजे कवितेचं नाव आहे नाही तर कवितेचं नाव टाकायचं. हो सर. माय मराठी. अक्षर जरा सुधार. हो सर. चांगला आहे तरी. हा बरोबर आहे. हा वाघमारे आणा इकडे, बसा जागेवर जाऊन. सध्या कुठे? सध्या उडून दे. अरे वा वा वा, पहिल्याच पानावर वा, धड्याचं नाव. दिलेलं पण छान. धरा, बसा खाली. बर, आता नवीन विद्यार्थी आलेला कोण आहे? शुभम सुतार. उभा राहा इकडे या. तुम्ही काय अभ्यास केला? हा, तुमचा पहिला दिवस आहे ना, बरोबर. माय मराठी कविता शिकवल्या आपण काल. हा, शाळेत तासाला दंग करायचं नाही, समजलं का? होय सर. हा, इकडे बघा माझ्याकडे. होय सर. हा, स्वाध्याय व्यवस्थित म्हणजे वेळेत आज शिकवले की उद्या लिहून आणायचं, म्हणजे शिक्षा होत नाही. जाऊन बसा जागेवर. हा तुमचा पहिला दिवस आहे. उद्या लिहून आणायचं. कोणाचं वय घे, वाघमाऱ्याची वय घे, उद्या लिहून आण. आता झाले दोघांच्या. चौघ आलेली नाही ती. कोण कोण? विनायक, ज्ञानेश, शुभम. कोण कोण आहे आलेले नाहीत? कोण कोण? विनायक, ज्ञानेश, स्वरूप आणि प्रज्वल. 4 जण आलेले नाही ते. हा, त्यांच्या उद्या आपण घेऊया, त्यांना उद्या शिक्षा करू आपण. संस्कार करायला. हा, संस्कार, बरोबर, संस्कार. वाघमारे बसा खाली. आता अभ्यास करून या उद्या. वय घ्या. शेतामध्ये सारखं लय जात जाऊ नका. काल आपण काय शिकलेलो? उभा राहून कोण सांगताय का? हा, वाघमारे उभा राहा, सांगा. माय मराठी कविता शिकवलेली सर. माय मराठी. एक कळवं येतंय का तुम्हाला त्यातलं म्हणायला? नाही सर. हा, नाही. नाही येत. उद्या आता पाठ करून येतो. हा बर, या उद्या पाठ. ना असं करा, उद्या सगळ्यांनी येताना नाही कविता वही मध्ये लिहून आणा. सर. तर सगळ्यांनी उद्या येताना युनिफॉर्म घालून यायचा आहे, समजलं का? हा, मला युनिफॉर्म बसत नाही. का? बारका होतो. नवीन आणायचा. आता तुम्ही 4थीत 5वीत गेला नाही, आता पुढे पुढे जाणार तुम्ही, परत 6वी 7वी. जसं तुमचं वय वाढत तशी तुमची उंची वाढणार, वजन वाढणार. हा, घेऊन या उद्या. रे माझ मी आता जरा ऑफिसचं काम करतोय. सगळ्यांनी वया काढून ज्यांचा ज्यांचा स्वाध्याय राहिला ह्याची वय घे सार्थकची आणि स्वाध्याय पूर्ण करत बस. हा, मी पण दिला सर शुभम सुतारला. निम्मी राहिलेली कविता आता शिकवणार आहे मी. हा, अभ्यास करत बसा. हा सर, पीएल कधी सोडणार आहे? अभ्यास करा पहिला. अभ्यास खेळायचं नंतर बघा. सर. हा, सगळ्यांनी कडे लक्ष द्या. समोर आता माय मराठी कविता होती की नाही? होय सर. ती आता वाघमारे बरा. कविता कुठल्या ओळीपर्यंत आली ती सांग. तिसऱ्या कोड्यापाशी आली सर. 3ऱ्या कोड्यापर्यंत, बरोबर. मला आता मी कविता शिकवतो पुढची राहिलेली. हा सर. सगळ्यांनी व्यवस्थित चांगल्या आवाजात म्हणायचं. मी 4 जणच आहे, व्यवस्थित आवाज आला पाहिजे. होय सर. मी कोण कोण आता गैरहजर आहेत का नाही? आता 5 जण गैरहजर आहेत. ती आहेत का? ज्ञानेश, विनायक, संस्कार, होय सर.
प्रज्वल हो. आणि स्वरूप हो उद्या अभ्यास करून म्हणजे आज रात्री गेलात तर बघा हो आणि प्रज्वल आला तर उद्या घेऊन ये शाळेला. हो शाळा चुकवायची नाही कुणी. हो सर. अभ्यास वेळेत झाला पाहिजे. हा हो. समजलं का सगळ्यांना? हो. सुतार हो सर. नवीन विद्यार्थी समजताय का? हो सर. अभ्यास उद्या पाहिजे ना शिक्षा देणार. हा आता का नाही कविता म्हणा माझ्या मागणं सगळ्यांनी व्यवस्थित. हो. तुझे झरे आणि तुझी पाखरे 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 वास तुझा जन लोक तुझा वास तुझा जर लोक तुझा वास तुझा जन लोक तुझा वास तुझा जर लोक तुझा हवा हवासा मला वाटतो हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा राग तुझा संतोष तुझा. व्यवस्थित आवाज येत नाही कुणाचा. सुतार काय झालंय? काय नाही सर. हा काय नाही. सुतार काय चाललंय तुझं पण? काय नाही सर. हा व्यवस्थित एकसारखं सुरात म्हणायचं. हो सर. आता लक्ष देऊन ऐकायचा. हो कुणाला पण उभा करणार हो कुणाला पण उभा करणार विचारणार कुठं आलंय म्हणून. एवढं लक्षात ठेवा. हवा हवासा मला वाटतो हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझी अंकी माय मराठी तुझ्या अंकी लोळण घेते बागडते लोळण घेते बागडते तसेच अलगत तवा आभाळी. तसेच अलगद तवा आभाळी. आता काय सुतार नवीन सुतार उभा राहा. तिसरी वळ म्हण लवकर पट्ट घे ना. तुझे झरे आणि तुझे पाखरे. हा बरोबर आहे. पुढं पुढले काय येत नाही सर. हा लक्ष कुठं आहे? लक्ष कुठं आहे? पुस्तक कुठं आहे? पुस्तक विसरले का? हा विसरले. उद्या सगळं घेऊन यायचं. मला नाही पुस्तक मिळणार. पहिल्या दिवशी आता तुम्हाला जेव्हा शाळा चालू होणार होती तेव्हा सरांनी सांगितलेलं का नाही तुम्हाला? नाही सर. पाचवीचं नाही पुस्तक वगैरे काय वाटतं सर. बाळा नाही? मला मिळलंय. खरलं जुनं मिळलंय. असू दे घेऊन तर आलास का नाही? राहिले घरात तुम्ही ते अभ्यास. पुस्तक आणलेलं नाहीत काय आज? सर आम्हाला राहिलं काय सांगू का? तुम्ही अभ्यास देतो ते अभ्यास पुस्तकाचं बोलून करत होतो आणि गडबड पोरं म्हणली काल चल खेळा जाऊया आणि ते पुस्तक राहिलं मला खेळ नसतं. महत्वाचा अभ्यासापेक्षा. अभ्यास केलता सर. सर यांनीच मला बोलवायला ती. बरं असू दे. मला पण आता उद्या शांत आपापसात चर्चा नको. सुतार उद्या येताना अभ्यास पूर्ण. होय सर. उद्या येताना सगळ्यांनी पुस्तके घेऊन यायची. हो हा? सर. हो सर. आणि कोणाचा अभ्यास राहिलाय? वाघमारे सुतार आणि ती 5 जण हो त्यांचा अभ्यास उद्या पूर्ण पाहिजे. वाघमारे तुझ्यावर जबाबदारी देतोय. आज सगळ्यांच्या संध्याकाळी घरी जायचं शाळा सुटल्यावर. हा सुतार उठलास का? माहिती आहे की शांत बसा खाली. जेवायला एवढी काय वाटते वे? अभ्यास करू वाटत नाही? सर भूक लागली. भूक लागल्या? हो सर. सोडतो 1-2 मिनिट थांबा सोडतो जेवायला. सर दप्तर बनवू काय? हा? दप्तर. दप्तर घ्या भरून. पुढचा तास धोत्रे सरांचा आहे. नवीन शिक्षक आहेत त्यांना कोणी त्रास द्यायचा नाही. आपल्या वर्गाची शिस्त म्हणजे शिस्त पाळायची. समजलं का? सर, असं म्हणाय नको. 5वीतली विद्यार्थी आहेत. दमवते ती दंगा करते मस्ती करते ती. शिक्षकांना अजिबात त्रास झाला नाही पाहिजे. हा? समजलं का हो सगळ्यांनी? सर. पुढचा आता माझा तास आहे. तास नाही तर आता माझं ऑफिस मध्ये काम आहे. हा चला उठा आता जावं बाहेर जावं आता. हात धुया पहिला. हात धुया. मोठा बघ घेऊया आपलं आणि जेवायला जाऊया. सर मला तर वाटतंय मारते. थँक्यू सर. बरं आता दंगा कोण करणार नाही. शांत बसायचं. सर पिया का येणार आहे? पेला आता थोड्या वेळाने नेतो. बरं मी तुमचा धोत्रे सर आहे. खेळाचा सर. बरं शांत बसा नाहीतर काय तर लिहत बसा. दत्तरे ए कोण म्हणलं रे ते? काय माहित नाही. ए कोण म्हणलं? सर मला माहिती सांगू. कोण उठ? काय सर नाव सांगते सर. सर आमचं आहे. का म्हणलास तू? सांगू बरं काय म्हणतो. तुझाच आवाज आहे. सर आडनाव तुमच्या आडनावरनं. सर मी काय म्हणलं सर
पाहू नका. हात सोड या चल. चल तिथं जाऊन तर बस मारू खाली. नका की. बस खाली. आता दंगा केलासा तर असा प्रसाद मिळणार. शांत बसायचं. सर धमकी द्याला शासूला मारेन म्हणून. नाही हो सर, खरंच नाही म्हणलो. उठ उठ खरंच नाही म्हणलो सर. उठ उठ. सर नाही म्हणलो. बस तिथं खाली. आता कोण काय म्हणलं तर 2-2 मारणार. हा, सर. शांत बस आता. होय, सर. ए बर तुम्ही आता वया का काढणार धोत्रे सर काम आहे येऊ का? या या. एक साथ नमस्ते. बरोबर बसा खाली बसा खाली. थँक्यू सर. जरा धोत्रे सर साईडला या बघा. काय म्हणलं बरं आज हे शाळा जा नाही लवकर सुटणार आहे. तर आता तुम्हाला 15 मिनिटात शाळा सुटेल. हा मग तुम्ही शिस्तात घरी जायचं. हा. सरांनी सांगितलं काय वाघ मारे. सर तुम्हाला सांगतो दंगा कुणी केला नाही. वाघ मारे हे एक आगाव आहे बघा आणि ती दुसरे काय ते आलं नाही काय? ती वाघ मारे दोघं वाघ मारे लय आगाव आहे ती. सोळा नाही पिटलं महाराज असं नाही. सुतर पण मध्ये मध्ये काय पण बडबडतोय सर. त्याला दिला 2 टमाटर. बर ऐका आता सुपाय तुमची शाळा सुटणार आहे काय. सगळ्यांनी व्यवस्थित घरला जायचं. समजलं का सगळ्यांना व्यवस्थित घरी जायचं. हो सर. उद्या मला कुणाची तक्रार नाही पाहिजे. घरला जाताना कोणाची छेड काढली कोणाला मारलं मस्ती वस्ती करत घरला जायचं नाही. नाही सर. कारण की शाळेचं काय तर आपल्याला काम आहे महत्वाचं. जर मीटिंग आहे तालुक्यावर कळलं का. त्यामुळे जरा बाहेर जाणार आहे आम्ही. जेवला बेवलाय तुम्ही व्यवस्थित घरला जायचं आता. समजलं का. हा दप्तर भरा. सर. तुम्ही पण काढले सर. काय झालं सुटली लागा. ए 2 मिनिट थांबा. खाली बसा बसा खाली. अहो दुसरी सर बसा की तुम्ही उभा करायला. हो का उद्या येताना हा. आज सांगितलेलं कवितेचा स्वाध्याय पूर्ण झाला पाहिजे. हा, सर. कळलं का. हो. हा आणि हे नवीन शिक्षक गोत्रे सर हे तुम्हाला खेळाच्या तासाला आहेत. कशाच्या खेळाच्या. खेळाच्या. आणि यांना दमवायचं नाही. कडक आहेत सर आधीच सांगतो. तुम्ही यांचा अजून अंदाज घेतलेला नाही. उद्या येताना अभ्यास पूर्ण करून या सगळ्यांनी. कळलं का. हो सर. आणि जी 5 जण राहिलेत नाही त्यांच्याकडनं पण अभ्यास तू वाघमारी करून घेऊन यायचा आहे. मगाशी पण सांगितलं आता पण सांगतो ध्यानात न जाईन तुझ्या. हा व्यवस्थित घरी जाऊ आता. चला.